अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदाचा हा षटकार कसा होता पाहूया। पहिल्यांदा 10 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012 686 दिवस, 25 ऑक्टोबर 2012 ते 26 सप्टेंबर 2014 702 दिवस त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलंय। तिसऱ्यांदा ते उपमुख्यमंत्री होते तेव्हा 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 4च दिवस, आणि हा इतिहास सर्वांना माहिती आहे। चौथ्यांदा 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 913 दिवस उपमुख्यमंत्री होते। पाचव्यांदा 2 जुलै 2023 ते 4 डिसेंबर 2024 522 दिवस ते उपमुख्यमंत्री होते। आणि आता 5 डिसेंबर पासून परवाच त्यांनी पत्रकार परिषद कालच किंबहुना म्हटलेलं आहे की आता इथून पुढची 5 वर्ष मी मात्र उपमुख्यमंत्री असणार आहे। तर अशा पद्धतीने आता पुढच्या 5 वर्षांसाठी अजितदादा उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा षटकार पूर्ण होईल। पण दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद किती मिळणार हा प्रश्न अजूनही आहे। या निमित्ताने देवगिरीवरती राष्ट्रवादीचे असंख्य नेते एकत्र होताना दिसतायत। मावळत्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे 9 मंत्री होते, पण सध्या मात्र मंत्रिपदाच्या निमित्ताने प्रचंड लॉबिंग सुरू आहे। याच संदर्भात आपण निलेश बुधावले यांच्यासह आणखीन चर्चा करूया। निलेश, देवगिरीवरती प्रचंड गर्दी आहे आमदारांची, माजी मंत्र्यांची। अजित पवारांना आता नक्की किती खाती मिळणार, त्यांनी कशा पद्धतीने ती खाती कोणाकोणाला देतील, याबद्दल अनेक प्रश्न आहेत। याची कुठली उत्तरं आपल्याला मिळत आहेत का? मुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता 3 मंत्री शपथ घेतील, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं तर अजित पवारांना आतापर्यंत 6व्यांदा आता हे उपमुख्यमंत्री पदाची त्यांची शपथ असणार आहे। 2दा काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळामध्ये, एकदा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये, एकदा आणि 2दा महायुती सरकारच्या काळामध्ये असा त्यांचा हा शपथविधीचा एकंदरीतच मागचा आपण क्रम पाहतोय। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मागच्या 2 दिवसांपूर्वी अजित पवार दिल्लीमध्ये दाखल झाले होते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी ते त्या ठिकाणी वेटिंगवरच राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काल दुपारी ते मुंबईत दाखल झाल्यानंतर अनेक जे माजी मंत्री आहेत किंवा सध्या इच्छुक जे आमदार आहेत ते अजित पवारांची भेट घेण्याचा प्रयत्न करतात। मात्र काल दुपारपासूनच अजित पवारांना कुणालाही भेट दिली नव्हती। अजित पवार एका अज्ञात स्थळी असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली होती। आज मात्र सकाळपासूनच हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, यासोबतच राजेश निलेश, या संदर्भातले अपडेट्स आपण वारंवार घेत राहणार आहोत। धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।